हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि तुम्ही जर नोटीस करत असाल, बऱ्याचदा बोलताना माझी टंग स्लिप होते, एखादा वर्ड असा हे होऊन जातो. आणि हा प्रॉब्लेम मला पहिल्यापासून आहे, असा काही इश्यू नाही, सो डोंट वरी. आणि हो, आज गुरुवार आहे. मी इंडियन ड्रेस घातला आहे तसं, कारण की मागच्या गुरुवारपासून मी गुरुवार उपवास सुरू केले आणि मला संध्याकाळी स्वामीचरित्र सारामृतचं वाचन देखील करायचं आहे. संध्याकाळी म्हणजे एखादा तासाने 4:30-5ला वगैरे मी वाचायला बसेल. तर हां, चेंज का केलं, तर मी बाहेर चालली आहे, बँकेत चालली आहे एका कामानिमित्त. शिरू आपला किचनमध्ये इकडेच झोपला आहे, खालीच झोपला आहे. तो काय करतो, मी ज्या रूममध्ये असते ना तिथे तो झोपतो, सेंटर टेबलवर कुठेही झोपतो. आणि त्याला जाग आल्यानंतर मी जर त्याला तिथे दिसली नाही ना, मग तो मला शोधत शोधत येतो आणि जिथे मी आहे ना तिथेच तो झोपतं. तर एवढं छान वाटतं ना मला. पण काय होतं, कधी कधी तो एकदम नको त्या ठिकाणी झोपतो. म्हणजे आता मी मग हॉलमध्ये होते, तो सेंटर टेबलवर झोपला. हे बघा, त्याचे केस मला सारखे चेहऱ्यावर फील होत राहतात. आणि नंतर मी बेडरूममध्ये गेली, मी थोडं पाठीला असं टेकवू म्हटलं बेडवर, तर तो बाथरूमच्या बाहेर मॅट आहे ना, त्या मॅटवर झोपला. बरं चला, मॅट मी कालच धुतल्या, त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे. पण शक्यतो तो ना बऱ्याचदा बाथरूमच्या मॅटवर झोपतो. पहिला पण बघा आणला तेव्हा, पण मग तेव्हा उन्हाळा होता आणि त्याला खूप फर आहे, केस खूप आहे, तर मग त्याला गरमी होत असेल म्हणून तर तसं झोपतं बुवा, असं प्रतीकने मला सांगितलं. मी AIला पण विचारलं होतं. पण आता तर बाहेर मोसम थंड आहे, तरी पण मे बी त्याला गरम होत असेल, तर तरी पण तो जिथं झोपतो तिथे मी फॅन चालू ठेवते. तर तो तिथे झोपला होता मॅटवर. पण मग म्हटलं चला जाऊ दे, मॅट स्वच्छच आहे. जशीच मी इथे येऊन बसले, एक शॉर्ट शूट केला आता बसल्या बसल्या, तुम्ही पाहिलाय असेल महिलांसाठी. आणि लगेच तो किचनमध्ये येऊन झोपला. तर मी उबर बुक केली, तर आता कार खाली येते 2 मिनिटात, तर चला मी पण खाली उतरते आणि बँकेतून जाऊन येते. मग आल्यानंतर स्वामीचरित्र वगैरे वाचन करेल. स्वयंपाकही करायचा आहे. प्रतीक प्रशांतजी सिन्नरला गेलेले. हे बघा, मी तुम्हाला शेरू दाखवून देते, तो बघा. आणि कपडे खूप होते, धुणं खूप होतं, त्याच्यामुळे देवाचे कपडे इथे चेअरवरच वाळत टाकले. तर बाहेर काही जागा नव्हती, मग इथेच टाकले. इथे लगेच फोल्ड करून ठेवून देईल. तर हो, एक मैत्रिणीने काल कमेंट पाहिला मी, की ताई तुम्ही पूर्ण तुमचं हे दाखवत चला ड्रेसिंग, म्हणजे आम्हालाही थोडी आयडिया येईल. तर एवढं काय माझं म्हणजे असं खूपच भारी नाही. आता तर मी दाखवते मी काय वेअर केलं आहे. पांढरा शर्ट आहे, तुम्हाला तर दिसतोच आहे. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट मी वेअर केली आहे. परंतु ही ब्लॅक पॅन्ट बाहेर जाण्याची किंवा डेनिम जीन्स वगैरे अशी नाही आहे. तर ही घरात घालायच्या ज्या पॅन्ट असतात ना आपल्या, किंवा स्पोर्टच्या म्हणू शकतो, किंवा त्याला इथे पॉकेट वगैरे सुद्धा आहे. तर घरात घालण्यासाठी कशासाठी घेतली प्रशांतजींनी, आय डोंट नो, त्यांनी घेतली. परंतु त्यांनी ती मला देऊन टाकली आणि तिला पॉकेट वगैरे आणि नाडा पण आहे इथे. पण मी म्हटलं चला, तर मी अशी शर्ट पॅन्ट घालून चालली आहे, तुम्ही बघू शकता. तर चला, आता 3:30 वाजले, एका तासामध्ये मी परत येऊन लागेल. उबरवाल्या भाऊंचा कॉल आला की मी ट्रॅफिकमध्ये म्हणे ताई आलो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, या वरद बिल्डिंगच्या मागे या. हो, मला वरद बिल्डिंग माहिती आहे, मी आलो. खाली येऊन बघते तर वरद बिल्डिंगच्या मागे तर काय नाही, गेटच्या बाहेरच थांबले असतील ते. आणि आत्ता सोसायटीमधून मी बघितलं सिलेंडरची गाडी बाहेर जाते. तर आमच्या सोसायटीमध्ये गॅस पाईपलाईन आहे ॲक्च्युली, आणि आम्ही तर सोसायटीचे ते पाईपलाईनचाच गॅस यूज करतो. परंतु बरेच लोक हे काय करता, सिलेंडर वापरता. हॅलो, हां, तुम्ही बोलले की मला वरद बिल्डिंग माहिती आहे, आणि तुम्ही तर काय मध्ये आले नाही, गेटवरच थांबले का? कुठे मध्ये? तुम्ही कुठे गेले? काय पाहिलं? इथे आजूबाजू वरद पण आहे, पण आमच्या सोसायटीमध्ये बिल्डिंगचं नाव वरद आहे, पण आमच्या सोसायटीच्या बाहेर वरद सोसायटी पण. अच्छा, हे मागून आले हे का? स्वागत लॉन्स माहिती का तुम्हाला? एकलहरा रोड. कुठे गेले तुम्ही? दुसरीकडे चालले गेले की काय? आली मी माझे काम करून परत, आणि ते बघा, तुम्हाला दिसत असेल मी ऑटोने आली येताने. आणि ते भाऊ रोड वगैरे बघले की इकडचा रोड एवढा खराब आहे, बिल्डर लोक. रोड तर खूप चांगला आहे म्हणे. म्हटलं हां, आता काय करणार, रोड खराब आहे, कारण पावसाने अजूनच खराब झाला आहे. तर म्हणे बिल्डर लोक बिल्डिंग बांधता वगैरे, त्यांनी रोड. म्हटलं हां, असं तसं बोलत
आणि हिंदी बोलताय माझ्याशी, मी पण आपली बोलते हिंदी. आणि पेमेंट केलं मी त्यांना, त्याच्यानंतर पहिलं जोशी म्हटलं, तुम्ही जोशी आहे म्हणे. हां म्हटलं मग हिंदी का बोलताय? ते बोलले तुमचा अवतार बघून मला वाटलं तुम्ही हिंदी बोलत असाल. म्हटलं नाही हो, मी प्युअर मराठी आहे. म्हटलं अवतारावर नका जाऊ. आणि माझ्यावर नेहमीच असं घडतं, म्हणजे चला मुंबईला हैदराबादला राहत होतो तिकडचं तर आपण समजू शकतो, परंतु नाशिक रोडला जेव्हा मी कुठेही जाते, भाजी मार्केटच्या बाजारात असो, कुठल्या शॉपमध्ये असो, कुठेही जाते ना, माझ्याशी लोक मराठी बोलतच नाही. लोकांना वाटतं ही हिंदी आहे, म्हणजे काय बॉ नेमकं. मी एवढी मराठी आहे, मी मराठी असल्याचा अभिमान आहे, गर्व आहे, परंतु मी मराठी वाटत नाही याचं मला दुःख येतं. का बरं मी मराठी वाटत नसेल? ते बोलले तुमचा अवतार. आता माझा अवतार बघून त्यांना वाटलं की मी हिंदी बोलत असेल. तर चला आली मी, अर्धा पाऊण तासातच आली. झालं माझं लवकर काम. शेरू महाराज झोपलेले होते, मी गेले तेव्हा, आता उठले असतील बघते. फळं आणायचे होते ॲक्च्युली मला, उपवास आहे म्हणून, परंतु केला कंटाळा. म्हटलं परत ऑटोने आली, थांबवा वगैरे. आणि हे लोक नाही म्हणता, कारण की आपण उबर ऑटो केलेली असली मग पैसे वाढत नाही ना, तर ते लोक नाही म्हणतात थांबायला, त्याच्यामुळे मी केला कंटाळा. चला. काय महाराज, मी गेले तेव्हा किचनमध्ये झोपले होते तुम्ही. हां, आता गरमी नाही, काही नाही, तरी असं किचनवर झोपणं शोभतं का तुम्हाला? शोभतं तुम्हाला असं? आणि दिवसातनं किती वेळेस मी तुमचे डोळे क्लीन करायचे ना शेरू महाराज? शेरू गाई झाली बाळा, शेरू बाळा गाई झाली, गाई कडून झाली बाळाची. गाई किती ओले आमचे छेलुकाच्या जांभळ्या देतोय बाबरे. शुना, हे माझी शोना बाबा, हे माझी शोना, ही माझी छोना आहे, शोना आहे माझी. आणि त्या छोट्या छोट्या मुली येताना लूज आहे म्हणून मी काढलं नाही. हे बघा एवढं लूज आहे. हां, टाईट बेट नाही, त्याला फ्रेंडशिप बँड बांधलं आहे गुणगुण आणि मिष्टीने. एकीचं थोडं लांब होतं जास्त, तर तो तोंडात घ्यायचा म्हणून मग मी ते काढून टाकलं, एकीचं राहू दिलं गळ्यात. चिलुडी डुंगुडी. टिपोळवर पाणी पीत बसली. बघा हे साहेब, यांची कमाल बघा. आता मी त्याला डिस्टर्ब नाही करणार, तो उठल्यावर कपडे परत पाण्यातून काढेल. आणि शेरूला मी घेऊन आलेली आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात. पण शेरूचे हेच प्रयत्न असतात की कुठून मला बाहेर पळ काढता येईल. आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेतलं, मी पण घेतलं बाप्पाचं दर्शन, त्याला पण दिलं. पण तो बघा काय वास घेतोय भिंतींचा माहीत नाही. आयडिया करायला बघतो असं नादी लावायला आपल्याला, आणि मग सुरकन इकडून त्याला पळून जायचं असतं खाली सोसायटीमध्ये. रात्रीचे 10 वाजत आले, पण इतका रडत होता. शेवटी मी म्हटलं चला घेऊन जाऊ. इथे आपल्या महाराजांचा पण फोटो आहे, देवीचा पण फोटो आहे बघा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ. पळू तर देणार नाही बेटे तुला आता, म्हणजे माझ्या परीने मी प्रयत्न करेल. पळून गेला तर काय करू शकेल. या दानपेटीचा आता नेहमी असा काय वास घेतच. आणि मी स्वामी चरित्राचं पारायण केलं, हनुमान चालिसेचं वाचन केलं, आरत्या वगैरे केल्या. आणि 7:30ला माझं जेवण करून झालं. प्रशांतजींनी फ्लावर बटाट्याची भाजी केली होती सकाळी, खूप छान होती. भाजी पोळी आणि दूध भात. दूध मला प्रचंड आवडतं. मी दूध भात, दूध पोळी, दूध भाकरी, दूध कशातही खाऊ शकते. गरम गरम इंद्रायणीचा भात केला आणि दूध भात खाल्ला. तुमच्यापैकी दूध भात कोणाला आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग आत्ता वांगे बटाट्याची भाजी, पोळ्या, भात. आणि प्रतीक काय वांगे बटाट्याची भाजी खात नाही, त्याला भेंडीची भाजी असं स्वयंपाक केला. ते लोक आत्ता त्यांना वाढून दिलं प्रशांतजींना. हा इतका रडत होता, तर प्रतीकला म्हटलं घे बाबा तू वाढून, मी याला थोडं फिरवून आणतो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. आणि आज आहे फ्रायडे, दुपारचे 2:30 वाजले. आणि शेरूला घेऊन आम्ही वेटकडे चाललेलो आहोत. रुटीन चेकअप आहे त्याचं, नेल्स कट करणं, कान क्लीन करणं, आणि जे पण काही फॉलोअपसाठी घेऊन जातो आहे त्याला. आता प्रतीक आहे तर गाडीत कुणाला जायचं. तुम्ही कुठे बसणार आहे? अच्छा, ऑपरेशन झाल्यापासून मी पुढे बसते, मी विसरूनच गेले. हाय प्रतीक, कुठे चाललो आपण? हां शेरू बाळा, हल्ल्यावर रडतो. तुला तुझं बसायचंय खाली, पप्पांकडे बसायचंय.
आणि आम्ही इथे आलेलो आहोत नोमॅडिक वेट ॲनिमल हॉस्पिटलमध्ये शेरूला घेऊन. आणि गुगलवर बघून आम्ही इथे आलो होतो. तर आत्तापर्यंत शेरूला 4-5 वेळेस डॉक्टरांकडे नेलं, परंतु प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन डॉक्टर ट्राय केले की कोणते चांगले नाही का आपल्या लक्षात येतं गेल्यानंतर. तर हे गुगलवर बघून आम्ही इथे आलो होतो. आणि तुम्ही इथे बघू शकता हे दोघं, ही मुलगी, हा एक मुलगा, आणि तिकडे एक डॉक्टरांचं व्हाईट हे घालून ते बसले. आम्हाला काही इथे कल्पना नव्हती की मेन डॉक्टर वेगळे आहेत. आम्ही इथे असताना जे काही चालू होतं ते मला बिलकुल पटत नव्हतं, कारण की बिलकुल ह्या लोकांना काही नॉलेज आहे असं बिलकुल वाटत नव्हतं. नंतर एक आई आणि मुलगा आले त्यांच्या छोट्या डॉगीला घेऊन. तेव्हा त्यांनी विचारलं सर नाही का, तेव्हा आम्हाला कळलं की मेन डॉक्टर बाहेर गेले, पण दुसरे पण एक डॉक्टर होते. परंतु आमचा इथला एक्सपिरियन्स अजिबात चांगला नव्हता. हे लोकांनी जी पण काही ट्रीटमेंट दिली त्यांनी काहीच सांगितलं नाही, काहीच माहिती दिली नाही. कसं आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जातो आम्ही विचारतो, जसं की आज मी विचारलं की याच्या डोळ्यातनं सारखं असं घाण येत असते बुवा. काही आन्सर नव्हतं ते डॉक्टर जे होते त्यांच्याकडे. आम्ही त्याला रेबीजचा 2nd डोस दिला. त्याला आम्हाला वॅक्सिन द्यायचं होतं ॲक्च्युली, तेच रेबीजचं, म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. केले त्यांनी, नेल्स कट केले, कान पण क्लीन केले, आणि पैसे नेहमी लागतात त्याच्यापेक्षा जरा जास्तच लागले. परंतु ट्रीटमेंटने मी तर बिलकुल हॅपी नव्हती. मी बाहेर आल्या प्रतीकला विचारलं की तुला कोणी इथला ॲड्रेस दिला. हे बघा, हे एक डॉक्टर होते, यांना देखील काही माहिती नव्हती. इवन डोस देण्याआधी त्यांनी ChatGPT केलं, ते प्रतीकने बघितलं. मुलगी थोडीफार नॉलेजवाली होती, म्हणजे हा जो ज्याने पकडलं आहे तर आता काहीच हे नव्हतं मी असं म्हणेल. तो फक्त पकडत होता. 4 वेळेस त्याने ते हँड ग्लोव्ज घातले आणि काढले मोठे मोठे. परंतु त्याच मुलीने वॅक्सिन दिलं, त्याच मुलीने कान क्लीन केले, आणि खूप राग आला होता मला. इथं मी प्रतीकला बोलले की उगाच आलो आपण इथे. म्हटलं मला त्या डॉक्टरांचा नंबर दे, मी घरी गेल्यावर बोलते त्यांच्याशी की बिलकुल चांगला स्टाफ नाही आहे तुमचा, त्यांना कवडीचं नॉलेज नाही आहे. घरी आल्यावर मी 2-4 वेळेस तो नंबर ट्राय केला मेन डॉक्टरांचा, परंतु तो कंटिन्यू बिझी येत होता. काय झालं, काय झालं शेरूला? बाहेर गंमत बघायची सोडून म्याव म्याव काय करतो? आपण चाललो ना बाळा, घरी चाललो ना आपण. चल ये. शेरू इथे झोपलेला आहे आणि प्रतीक गेला. काहीतरी एखादा तास झाला असेल त्याला. पुण्याला गेला तो. चिकन बनवलं होतं सकाळी. मला तर काय खायचं नाही, म्हणजे मी खाल्लं, दही पनीर खाल्लं. मी दही पनीर बनवलं दुधाचं, दही पनीर मिक्स करून मी ते खाल्लं. तुम्ही म्हणाल तू काही खाते सोनाली, त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकून घेतला, तर इतकं ते छान दिसत होतं दह्याचं, ते क्रीमी टेक्स्चर आणि त्यात पनीर. तर प्रतीक बोलला मम्मा मला एक बाईट राहू दे, कारण की त्याला मी जाताना परत थोडा चिकन राईस खाऊन जायला लावलं, कारण की चिकन खूप टेस्टी झालं. तो बोलला त्याला खूप आवडलं होतं, सकाळी बनवलं होतं. तर मग 1 चमचा मी त्याच्यासाठी ठेवलं होतं. एकदम वियर्ड कॉम्बिनेशन, रॉ पनीर घरी बनवलेलं, असं म्हणजे चुरा, वड्या नाही, चुरा आपण घरी बनवल्यानंतर, आणि त्यात घरचं दही आणि थोडासा गूळ. त्याने 1 चमचा ठेवायला लावलं त्याच्यासाठी, त्याला बघायचं होतं कसं लागतं. तो बोलला वाव मम्मा खूप भारी लागलं. तर मी ते खाल्लं. आणि प्रशांतजींना राईस गरम बनवायचा आहे, 2 पोळ्या. अजून काय बनवल्या नाही, पण आता बनवते. केव्हाच मी इथे बसून टाईमपास करते. प्रतीक गेला 1 तासापूर्वी पुण्याला. तो पोचेल 10-10:30 वगैरे पोचेल. याला आज वॅक्सिन दिलं आहे, तर त्याच्यामुळे तो गाढ झोपला आहे. नाही तर एवढ्या वेळात तो रडायला लागतो खाली जायसाठी. तर मी आता माझं किचनमधलं काम आवरून घेते, राईस पोळ्या बनवते. काय सांगता येतं, तो कधी उठेल आणि रडायला लागेल तर मला त्याला खाली घेऊन जावं लागेल थोडंसं. मी चिकन सकाळी खाल्ल्यामुळे संध्याकाळची पूजा काय केली नाही, मग नॉनव्हेज खाल्ल्यामुळे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.